नमस्कार मित्रांनो, गवर्धन क्लासेस स्टडी मॅथमॅटिक्समध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण फ्रॅक्शन हा चॅप्टर पाहणार आहोत. याआधी आपण गणेश वंदना करणार आहोत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मेदेव सरकारेषु सर्वदा. फ्रॅक्शन हा चॅप्टर खूपच महत्त्वाचा आहे. फ्रॅक्शन या चॅप्टरवर आपल्याला खूप साऱ्या बेसिक गोष्टी क्लिअर होतात. तुमच्या जर फ्रॅक्शनच्या कन्सेप्ट क्लिअर असतील, सगळे टाईप्स तुम्हाला येत असतील फ्रॅक्शनचे, तर तुम्ही एक्सपोनेंट पॉवर, इक्वेशन्स, पर्सेंटेज, कम्पेअरिंग क्वांटिटीज, अल्जेब्रा यामध्ये येणाऱ्या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला खूप इझिली तुम्ही हे एक्झाम्पल सॉल्व करू शकता. तुमच्या स्टेप्स करणं तुम्हाला इझी जातं. फ्रॅक्शन हा चॅप्टरच तितका सोपा आहे, पण आपण दुर्लक्ष करतो आणि आपल्या कन्सेप्ट आपण पूर्ण करत नाही आणि आपल्याला इक्वेशनमध्ये प्रॉब्लेम येतात. ठीक आहे. फ्रॅक्शन आणि फ्रॅक्शनचे काही टाईप मी आज तुम्हाला सांगणार आहे. पहा फ्रॅक्शनची डेफिनेशन. A fraction is used to represent the portion of or part of the whole thing. कोणतेही एका वस्तूचे भाग करणं म्हणजे फ्रॅक्शन. मी तुम्हाला नेहमी सांगत आले, डेफिनेशन इंग्लिशमध्ये असू दे, मराठीमध्ये असू दे, कोणत्याही भाषेत असू दे, आपण कोणत्या भाषेत विचार करतो ते फार महत्त्वाचं आहे. आपण जर मराठी आहे तर आपले विचार मराठीमध्ये असतात. कन्सेप्ट मराठीमध्ये क्लिअर करून घ्यायची. भाषेचा प्रश्न नाही आहे, आपल्याला शब्दांचा खेळ आहे हा. ही डेफिनेशन लक्षात ठेवणं सोपं जातं, कारण हे आपण एक्झाम्पल थ्रू लक्षात ठेवणार आहे. ही ट्रिक्स मी तुम्हाला पहिल्या लेक्चरपासून सांगत आले. जेव्हा तुम्ही एक्झाम्पलमध्ये सॉल्व करता, ती ॲप्लाय करता तो रूल, ती डेफिनेशन, तेव्हा ती ऑटोमॅटिक आपल्या लक्षात राहते. बघा, आपण काही फीचर्स बघूयाचे. अ फ्रॅक्शन हॅज टू पार्ट्स, नेमली न्युमिरेटर अँड डिनॉमिनेटर. फ्रॅक्शनचे दोन पार्ट असतात, न्युमिरेटर आणि डिनॉमिनेटर. ओके. मग न्युमिरेटर म्हणजे काय? द नंबर ऑन द टॉप, वर नंबर जो असतो, मराठीमध्ये अंश म्हणतात त्याला, त्याला म्हणतात न्युमिरेटर. द नंबर ऑन द बॉटम इज द डिनॉमिनेटर, जे की आपण छेद म्हणतो मराठीमध्ये. ठीक आहे. आता एक्झाम्पल कसं असेल बघा. एक पूर्ण डेफिनेशन काय सांगते? अ फ्रॅक्शन इज यूज टू रिप्रेझेंट द पोर्शन ऑर पार्ट ऑफ द होल थिंग. एक पूर्ण वस्तू आहे, हा एक लाकडाचा तुकडा, त्याचे 3 भाग केले. ठीक आहे. आणि त्याच्यामधला एकच भाग आम्ही वापरला. भाग किती केले? भाग केले 3. हाऊ मेनी पार्ट्स? 3 पार्ट्स. टेकिंग पार्ट 1. ओके. 1/3 हे झालं फ्रॅक्शन. एका वस्तूचे आपण किती भाग करतो आणि आपण घेतो किती त्याच्यामधले, त्याला काय म्हणतात? फ्रॅक्शन असं म्हणतात. मग उरले 2 पार्ट, त्याचे फ्रॅक्शन होत नाही का? होतं, त्याचंही फ्रॅक्शन होतं. बघा, उरले पार्ट किती? 2. आणि टोटल पार्ट किती? टोटल पार्ट हा नेहमीच डिनॉमिनेटर होणार, नेहमी. न्युमिरेटर, उरलेले पार्ट. याची जर आपण ॲडिशन केली तर पुन्हा काय येईल? 3/3. 3 1 जा 3, अगेन 1. एका वस्तूलाच रिप्रेझेंट करणं. ही एकच वस्तू होती, त्याचे पार्ट किती केले? 3 पार्ट्स केले. आपण एक घेतला, एक दाखवला, उरले 2 तेही दाखवलं. परत आपण ॲडिशन करून परत आपल्याला काय मिळालं? 1. हीच सगळी गंमत आहे फ्रॅक्शनची. ठीक आहे. आता आपण फ्रॅक्शनचे टाईप पाहणार आहोत. फ्रॅक्शन क्लिअर आहे, फ्रॅक्शनचे टाईप माहीत पाहिजेत आपल्याला. बघा, फ्रॅक्शनचे टाईप किती आहेत? फ्रॅक्शनचा पहिला टाईप आहे, पॉईंट नंबर 2 येतोय हा. सेकंड पॉईंटमध्ये मी फ्रॅक्शनचा पहिला टाईप सांगितलेला आहे, लाईक फ्रॅक्शन. लाईक फ्रॅक्शन म्हणजे डेफिनेशन पहा. द ग्रुप ऑफ 2 or more fractions that have exactly the same denominators are called like fractions. ओके. 2 किंवा 2पेक्षा जास्त जर फ्रॅक्शन कम्पेअर केले आणि त्यामध्ये सेम डिनॉमिनेटर जर असेल तर त्या फ्रॅक्शन्सना लाईक फ्रॅक्शन म्हणायचं. ठीक आहे. पहा, या 4ही वस्तूंचे 1 2 3 4 4 4 4 असेच पार्ट केलेले आहेत. सेम पाहिजे. काय सेम पाहिजे? डिनॉमिनेटर सेम पाहिजे आपल्याला. आपल्याकडे डिनॉमिनेटर सगळीकडे 4 4 अवेलेबल आहे. आणि न्युमिरेटर किती आहे? इथं 2 आहे, इथं 1 आहे आणि इथं 3 आहे. 2/4, 1/4, 3/4 लाईक फ्रॅक्शन्स आहेत, कारण त्या 3ही फ्रॅक्शनचे डिनॉमिनेटर सेम आहेत. अशा वेगवेगळे डायग्रॅम्स काढायचे आहेत, आपणच त्यामध्ये पार्ट करायचे आणि आपणच टेकिंग पार्ट दाखवायचे आणि प्रॅक्टिस करायची. मी नेहमी सांगत आले, डेफिनेशन 10 ते 20 वेळा वाचायची आणि 10 ते 20 वेळा लिहायची. त्याचे एक्झाम्पल तयार करायचे. डेफिनेशन आपल्या परमनंट लक्षात राहते. हे एकदा
करून पहा तुम्ही. ओके, यानंतर आपला नेक्स्ट पार्ट असेल अनलाईक फ्रॅक्शन. ओके, पहा अनलाईक फ्रॅक्शन, लाईक फ्रॅक्शन, अनलाईक फ्रॅक्शन या वर्ड्समध्येच अपोजन आहे, त्यामुळं डेफिनेशन पण अपोजिट आहे. तिथे जर सेम डिनॉमिनेटर होता तर इथं पहा डिफरंट डिनॉमिनेटर आहे. डेफिनेशन पहा, द ग्रुप ऑफ 2 or more fractions that have exactly the different denominators are called unlike fractions. ज्याचे डिनॉमिनेटर सेम नसतात, वेगवेगळे असतात, डिफरंट अदर्स, त्यांना काय म्हणायचं, अनलाईक फ्रॅक्शन्स म्हणायचं. पहा बरं इथं या वस्तूचे दोनच भाग केले, 2 डिनॉमिनेटर, हिअर इज 4, हिअर इज 5. ओके, न्यूमरेटर 1, 3, 2. 1/2, 3/4 and 2/5 having different denominators, that mean these are unlike fractions. सगळ्यांचे या डिनॉमिनेटर्स वेगवेगळे आहेत, त्यामुळं ते अनलाईक फ्रॅक्शन्स बनतात. ठीक आहे, नेक्स्ट वन इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन. इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन खूप सोपं आहे. इक्विव्हॅलंट फ्रॅक्शनमध्ये सेम काय असतं आणि डिफरंट काय असतं. पहा, इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन्स आर द फ्रॅक्शन्स दॅट हॅव डिफरंट न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर. न्यूमरेटर पण वेगळं आणि डिनॉमिनेटर पण वेगळं आहे. ओके, बट आर इक्वल टू द सेम व्हॅल्यू, पण त्यांची व्हॅल्यू सेम आहे. बरं, आपण एक्झाम्पल बघूया कसं घेतलं आहे. मी फ्रॅक्शन प्रिपेअर करते. हाऊ मेनी पार्ट्स, 2 पार्ट्स टेकिंग पार्ट 1. हाऊ मेनी पार्ट्स, 4 पार्ट्स टेकिंग पार्ट 2. हाऊ मेनी पार्ट्स, 6 पार्ट्स टेकिंग पार्ट 3. ओके, सेम व्हॅल्यू आहे, म्हणजे रिड्यूस फॉर्म करून पाहायला पाहिजेत. याचा रिड्यूस फॉर्म होत नाही, याचा रिड्यूस फॉर्म होतो, हो, डिव्हिजन होते. 2 1 जा 2, 2 2 जा 4, अगेन 1/2. 3/6 चा रिड्यूस फॉर्म होतो. 3 1 जा 3, 3 2 जा 6, 1/2. पहा 1/2, 1/2, 1/2. हे सगळे फ्रॅक्शन सेम व्हॅल्यूमध्ये आले. न्यूमरेटर वेगवेगळे दिसत आहेत, डिनॉमिनेटर वेगवेगळे दिसत आहेत, पण त्यांची व्हॅल्यू सेम आली. रिड्यूस फॉर्म केल्यानंतर व्हॅल्यू सेम येते, तेव्हा त्यांना इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन्स असं म्हणायचं. ही कन्सेप्ट लक्षात ठेवायलाच लागते. इक्वेशनमध्ये, कम्पेरिंग क्वांटिटीमध्ये ही खूप यूज केली जाते. आणि हे जर रिड्यूस फॉर्म करणं किंवा इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन्स आपल्याला ओळखता आले तर आपलं काम खूप सोपं होऊन जातं. आपल्या स्टेप्स आपल्याला इझिली सॉल्व करता येतात. ओके, नेक्स्ट वन प्रॉपर फ्रॅक्शन. व्हॉट मीन बाय द प्रॉपर फ्रॅक्शन? Definition again. A proper fraction is a fraction whose numerator is less than the denominator. काहीतरी वेगळं सांगितलंय. काय सांगितलंय? कंपेअर केलेलं आहे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला. न्यूमरेटर इज लेस दॅन, न्यूमरेटर छोटा आहे डिनॉमिनेटरपेक्षा. ओके, आपण हे फ्रॅक्शन्स करूया डायग्रामवरून. न्यूमरेटर इज 1, डिनॉमिनेटर इज 4, न्यूमरेटर इज 4, डिनॉमिनेटर इज 6, न्यूमरेटर इज 3, डिनॉमिनेटर इज 8. ओके, हां, या सगळ्यामध्ये 1/4, देन 4/6, 3 and 3/8 मध्ये न्यूमरेटर लहान आहे. चला, याला म्हणायचं प्रॉपर फ्रॅक्शन. खूप सोपं वाटतं, आपण इग्नोर करतो आणि हीच गोष्ट आपल्या तोट्याची ठरते. या डेफिनेशन सोप्या वाटतात, डायग्राम्स पण इझी वाटतात, पण आपण प्रॅक्टिस करत नाही. आणि जेव्हा आपण मोठे एक्झाम्पल सॉल्व करतो तेव्हा आपल्याला याची गरज पडते. म्हणून सांगते, ज्या पद्धतीनं मी बारकाईनं तुम्हाला हे प्रोव्हाइड केलेलं आहे त्याचा प्लीज तुम्ही फायदा घ्या. या पद्धतीने तुम्ही प्रॅक्टिस करा, डेफिनेशन्स लक्षात ठेवा. या एजमध्ये तुम्ही या पद्धतीनं अभ्यास केलात तर तुम्हाला पुन्हा मॅथ्समध्ये कोणतेही कॉम्प्लिकेशन्सना फेस करावं लागत नाही. नेक्स्ट वन, ऑब्वियसली अपोजिट ऑफ दॅट, इम्प्रॉपर फ्रॅक्शन्स. सी दिस इम्प्रॉपर फ्रॅक्शन. प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये जर न्यूमरेटर लेस होता तर इम्प्रॉपरमध्ये न्यूमरेटर ग्रेटर आहे. पुन्हा दोन कन्सेप्ट एकमेकाच्या अपोजिट आहेत. अशा कितीतरी कन्सेप्ट मॅथ्समध्ये येतात, कितीतरी कन्सेप्ट येतात. किती काम सोपं होऊन जातं आपल्या. एक कन्सेप्ट लक्षात ठेवायची, दुसरी त्याच्या अपोजिट असते, एकच कोणती तरी लक्षात ठेवायची. प्रॉपर फ्रॅक्शन न्यूमरेटर लेस दॅन डिनॉमिनेटर, इम्प्रॉपर फ्रॅक्शन अपोजिट ऑफ दॅट, ग्रेटर असणार. ओके, आता ग्रेटर असणार म्हणजे कसं असणार? आता याचा फ्रॅक्शन तयार करायचा आहे. इकडं सगळेच घेतले आपण पार्ट्स आणि इकडं 3 घेतलेले आहेत. ओके, पार्ट केलेले आहेत किती वस्तूंचे? 4 पार्ट केले आहेत. घेतलेले पार्ट किती आहेत? 4 + 3 7.
7/4 is a fraction. Yes, is a fraction and it is a improper fraction. हा फ्रॅक्शन आहे, हो हा फ्रॅक्शन आहे आणि हा इम्प्रॉपर फ्रॅक्शन आहे ज्यामध्ये न्यूमरेटर ग्रेटर असतो. ओके, तुम्हाला मिक्स नंबर सांगितलं आणि त्यांचं कंपॅरिझन सांगितलं की आणखीन लक्षात येईल. लास्ट वन टाइप ऑफ द फ्रॅक्शन इज मिक्स नंबर. मिक्स नंबर म्हणजे काय? मिक्स नंबर अ होल नंबर अँड प्रॉपर फ्रॅक्शन रिप्रेझेंट टुगेदर. ज्या नंबरमध्ये होल नंबर आणि प्रॉपर फ्रॅक्शन एकत्र येतात त्या कन्सेप्टला मिक्स नंबर असं म्हणतात. एक पूर्ण वस्तू वापरली आणि दुसऱ्या वस्तूचे 4 भाग करून त्यामधले 3च घेतले. 1 इंटिजर 3/4 इज अ मिक्स नंबर. 1 इंटिजर 3/4 इज अ मिक्स नंबर. एक वस्तू पूर्णच वापरली, दुसऱ्या वस्तूचे 4 भाग केले आणि 3 वापरले. 1 इंटिजर 3/4. पहा बरं या दोन्हीमध्ये सेम काय आहे? डिनॉमिनेटर सेम आहे 4 आणि इथं पण 4च आहे. या दोघांचं काही रिलेशन आहे का? आहे. इम्प्रॉपर फ्रॅक्शन आणि मिक्स नंबरचं रिलेशन आहे आणि मी नेक्स्ट चॅप्टरमध्ये तुम्हाला त्याचं कन्व्हर्जन शिकवणार आहे की मिक्स नंबरचं इम्प्रॉपर कसं करायचं आणि इम्प्रॉपरचं मिक्स नंबर कसं करायचं. आजच्या लेक्चरमध्ये इतकंच. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशाच प्रकारे व्हिडिओ पाहत राहा. थँक्यू सो मच.